शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार। तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार। राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार। जन्ममहू, त्याच्यानंतर शिक्षण सातारा आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये प्राथमिक शिक्षण, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्या भागाकडे मी आता वळत नाही. मुळातच बाबासाहेब 131व्या वर्षापर्यंत जिवंत आपल्या मनामध्ये आहेत, हे फार महत्वाचं आहे. वि स खांडेकरांनी एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीमध्ये एक वाक्य लिहिलं होतं, माणूस जगला किती. त्याच्यातलं ते त्यांनी एक वाक्य लिहिलंय, मेल्यानंतर माणूस माणसाच्या मनात किती दिवस राहिला तितका तो जगला. सामान्य माणसं ही 12 दिवसापर्यंत जगतात, पण अशी अति महत्वाची आणि अति म्हणजे महामानव म्हणतो आपण, ती माणसं सदोदित आणि वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही जगत असतात. त्याचं मूळ कारण त्यांचं कर्तृत्व. विश्वरत्न आणि भारतरत्न ह्या दोन्ही पदव्या त्यांना ज्या मिळाल्या गेल्या किंवा ती आभूषणं त्यांना मिळाली गेली, ती त्यांच्या कर्तृत्वावर. आणि बाबासाहेबांचं मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की त्यांचं जे वाचन होतं ते अफाट होतं. वाचनानं आपण समृद्ध झालो ही त्यांची कबुली होती. पुढे आचार्य अत्रेंनी पण आपल्या शिक्षकांना सल्ला देताना बाबासाहेबांचं उदाहरण देत असताना त्यांनी सांगितलं होतं की 2 लाख पुस्तकं आपल्या वाचनालयात त्यांनी एकत्रित आणली आणि 2 लाख पुस्तकांचं त्यांचं वाचन झालेलं होतं. आजही त्या पुस्तकावरच्या खुणा आणि त्याच्यावरचे अभिप्राय हे आपल्याला कळतात, समजतात. बाबासाहेबांनी हे वाचनालय ज्यावेळेला आपल्या राहत्या घरामध्ये ते ठेवलं गेलं होतं, त्यावेळेला अनेक लोक ते वाचनालय बघायला येत असत आणि एकाला वाटलं की हे वाचनालय आपण विकतच घ्यावं. त्यावेळेला बाबासाहेबांना त्याने विचारलं की ह्याची पूर्ण किंमत, यापेक्षा मी दुप्पट तुम्हाला पैसे देऊ शकतो, तर मला हे संपूर्ण लायब्ररी तुमची विकत द्याल काय. बाबासाहेबांचं एकच वाक्य होतं, तुम्ही माझं जीवन मागाल तर त्यावेळेला मी ते आनंदाने देईन, पण माझी लायब्ररी मी देणार नाही. म्हणजे किती अतीव असं त्यांचं प्रेम त्यांच्या पुस्तकावर होतं बघा. आणि हे प्रेम आम्हाला पुस्तकांच्या बद्दल वाटलं पाहिजे, हे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातून आपल्याला शिकलं पाहिजे. वाचनासाठी आपल्याजवळ आता फारसा वेळ शिल्लक राहत नाही, मला त्याची जाण आहे. पण शिक्षक म्हणून आम्हाला त्यांच्याकडून हे शिकणं महत्वाचं आहे. आणि वाचनाचा अफाट जो त्यांचा भाग होता तो आपल्याला थोडा तरी आत्मसात करायला पाहिजे. वाचनाचं वेळ त्यांना लावलं कोणी, त्यांचेच वडील रामजी हे मुळातच सुभेदार, आणि त्यामुळं त्यांची जी सर्व्हिस संपायला आणि हे प्रायमरी शाळेला जायला अशी एकच गाठ पडली. आणि ज्या वेळेला शाळेला जात असताना, कारण रामजी हे मुळातच काही वेळेला मुख्याध्यापक म्हणून त्यांनी एक 8-10 वर्ष शिकवण्याचं काम केलं होतं. म्हणजे पुस्तकाचं त्यांना ज्ञान होतं, पुस्तकाची जाण होती, पुस्तकाची किंमत कळत होती. त्यामुळं आपल्या मुलानं, आणि हे जवळजवळ 14वं मुलगं त्यांचं, आणि आपल्या मुलानं मुळातच पुस्तकं वाचावी आणि अवांतर वाचन करून ज्ञान मिळवावं ही त्यांची इच्छा असायची. पण काही वेळेला दारिद्र्य, गरिबीपणा यामुळे पुस्तकं ते विकत घेऊ शकत नसत. आणि मला हा प्रसंग फार वाटतो की त्यांच्या मुलींची लग्न झालेली जी होती, एखादं पुस्तक बाजारात आलं की आपल्या मुलानं ते वाचावं म्हणून ते घेण्यासाठी जात, पण पैसे नसत. त्यावेळेला हा माणूस 12 कोसावर दिलेली आपली एक मुलगी लग्न करून तिच्या घरी पोचत होता आणि पायी चालत जाणार. तर त्यावेळेला त्यांच्याजवळ तेही पैसे नसायचे.
आणि तिथे त्या मुलीकडे हळूच सासरच्या माणसाला सुगावा न लागेल अशा पद्धतीने एक दागिना तो तिचा घ्यायचा, तो बाजारात आणायचा, गहाण टाकायचा आणि मग त्या आलेल्या पैशातून ते पुस्तक घ्यायचं आणि भीमरावांना ते वाचायला द्यायचं. त्यावेळेला त्या भीमरावांना आता वाटायला लागले की आपली वाचनाची आणि त्यांचा तो त्यातला जो आवडीचा भाग इतर विषयाबद्दल पण व्हायला लागला आणि त्यांचं वाचन वाढायला लागलं. आणि मग दुसऱ्या महिन्यात पेन्शन आली की पुन्हा ते बाजारात जात तो गहाण टाकलेला दागिना घेत आणि त्या मुलीकडे गुपचूप पोचवत असत. वाचनाचा वेळ ह्या वडिलांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि ते आयुष्यभर त्यांच्या ते राहिलं. वाचन काय केलं आणि किती केलं याच्याबद्दल तुम्ही खरोखरच आता जर सुट्टी आपल्याजवळ असेल तर ती 2 पुस्तकं आपल्या लायब्ररीत आहेत. त्यातलं धनंजय कीरांचं बाबासाहेब आंबेडकर त्यांचं जे चरित्र त्यांनी लिहिलं आहे ते तुम्ही वाचा. मोठं पुस्तक वाटेल पण सगळे संदर्भ आपल्याला त्या बाबासाहेबांच्या जीवनातले मिळतील. धनंजय कीरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महात्मा फुल्यांच्यावर लिहिलं, बाबासाहेबांच्यावर लिहिलं, अशी जी पुस्तकं लिहिलेली आहेत ते सगळे संदर्भ आणि त्यातल्या पुरावे सकट त्यांनी ती मांडलेली आहेत, ती वाचनीय ठरलेली आहेत. बाबासाहेबांच्या वाचनाबद्दल हा असा एक भाग होता की गोलमेज परिषदासाठी ज्यावेळेला ते इंग्लंडला गेले त्यावेळेला त्या गोलमेज परिषदामध्ये आपली मतं मांडत असताना त्यांचं आणखी एक लक्ष होतं की दुर्मिळ पुस्तकं आपल्या देशामध्ये जी नाही आहेत ती इथं आपल्याला उपलब्ध आहेत. आणि तिथे त्यांनी ती पुस्तकं खरेदी केली. ती पुस्तकं 32 बॉक्सेस झाली, त्याचे 32 पेट्या झाल्या आणि त्या बोटीनं त्यांनी तिथून त्या आणल्या. ती दुर्मिळ पुस्तकं आपल्या भारतामध्ये आता ती वाचायला मिळतात. न्यूयॉर्कला ज्यावेळेला 1915ला ज्यावेळेला सयाजीराव गायकवाडांच्या सहाय्यानं आपली डिग्री घेण्यासाठी MA डिग्री घेण्यासाठी ते गेले त्यावेळेला तिथं सुद्धा त्यांनी आपलं जेवण आणि जेवणाचे पैसे वाचवले. हा माणूस एक वेळ जेवण करायचा, 2 पाव 1 चहा याच्यावर गुजरण करून राहिलेल्या पैशातून त्यांनी तिथे 2000 पुस्तकं खरेदी केली. आणि येताना सगळा शिक्षणाचा भाग संपल्यानंतर पत बोटी नाही ती 2000 पुस्तकं आपल्या लायब्ररीत आणली. पुस्तकांचं अविलक्षण वेळ असलेला हा माणूस. आणि हे वेळ आपल्या शिक्षकामध्ये थोडंसं असावं कारण विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहजपणाने देता येण्यासारखी आहेत. हे बाबासाहेबांच्या चरित्रातून आपल्याला मिळत आहे. बाबासाहेबांना राजकारणाचा वेळ नव्हतं. धनंजय कीरांच्या पुस्तकातला तो एक उल्लेख आहे. त्यांना राजकारण आवडतही नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्याच्यात रसही नव्हता. त्यांना रस होता फक्त आपल्या त्या संबंध ज्ञानामध्ये. मग राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र याच्या डिग्र्या ते घेत गेले पण ते आपलं सगळं ज्ञान आपल्याला असावं हा एक अट्टाहास आणि तो त्याचा सगळा भाग लोकांना मिळावा या पद्धतीनं त्याचं ते कार्य. पण पुढे दलित समाजावर होणारा जो अत्याचार बघून, दलित समाजावरचे अत्याचाराचे प्रकार बघून आणि त्यांच्यावरच त्याचे अत्याचार झाले. अक्षरशः तुम्ही ते पुस्तक वाचत असताना लक्षात येईल की सयाजीरावांच्या मदतीनं ज्यावेळेला ते अमेरिकेला शिक्षणाला गेले किंवा त्यांच्या मदतीनं इंग्लंडला ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांचे जे हाल झालेले तिथं दलित म्हणून त्यांना जे बाजूला ठेवले किंवा भारतामध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा दलित म्हणून त्यांना जे बाजूला ठेवलं किंवा एखादी नोकरी करत असताना ज्यावेळेला त्या ऑफिसमध्ये त्यांना दिलेली वागणूक बघितल्यानंतर त्यांचं मन हेलावलं. आणि मग माझ्या घरामध्ये सुद्धा महाभारत आहे, माझ्या घरामध्ये सुद्धा रामायण आहे, त्याचे संस्कार माझ्या वडिलांनी माझ्यावर टाकलेले आहेत. पण हे काय? त्यावेळेला वडील त्याला समजावून सांगत असत की कर्णाची सुद्धा अशी स्थिती होती. महाभारतातला कर्ण जो होता त्याला त्या आयुष्यभर सोसावं लागलं कारण त्याला कमी लेखण्यात आलं होतं. आपण पण त्यातलेच. पण बाबासाहेबांना हे पटत नव्हतं आणि याच्या विरुद्ध ते उभारण्याचा प्रयत्न करीत असताना दलित समाजाबद्दलची त्यांची आत्मीयता जागी झाली. आणि मग त्यांनी वर्तमानपत्र सुरू करायला सुरुवात केली की 3-5 वर्तमानपत्र त्यांनी त्या काळात सुरू केली. समता,
बहिष्कृत भारत ही आणि मूक नायक नावं सुद्धा फार छान त्यांनी लिहिली आहेत. मूक नायक हा जो शब्द त्यांना घ्यावासा वाटला त्याचं कारण हा समाज बोलत नाही, हा समाज तक्रार करत नाही. आणि हे त्यांना कसं वाटलं की पंढरपूर सारख्या एका ठिकाणी 3-3.5 लाख लोकांची तिथे यात्रा भरते पंढरपुरामध्ये, आणि त्यावेळेला पंढरपुरामध्ये संडासाची सोय अजिबात नव्हती. गावाच्या बाहेर अशा उभा केलेल्या ज्या तट्ट्या असतात त्याच्यामध्ये त्या संडासातून ते डबे ठेवलेले असतात, आणि हा दलित समाज ते सगळे डबे डोक्यावर घेऊन बाहेरच्या भागामध्ये टाकण्याचं काम तो करत असा. हे जे त्यांनी बघितलं गेलं त्यांना त्यात कोणाची तक्रार नव्हती. आम्हाला हे तुम्ही काम दिलेलं आहे याचीही त्यांना अजिबात खंत नव्हती. हे बाबासाहेबांना वाटलं आणि त्यांनी मूक नायक हा आपला समाजातला मूक असा म्हणजे न बोलणारा नायक आहे, कारण स्वच्छ करणारा तो. आणि मग मूक नायक सुरू केलं, त्यांची दुःख मांडली. बहिष्कृत भारत असाही पाक्षिक सुरू केलं त्यांनी, त्याच्यातून त्यांची दुःख मांडली, त्यांचे हक्क त्यांना सांगितले. आणि हे सांगत असताना ही पुढे पाक्षिक किंवा वर्तमानपत्र सुद्धा चालली नाहीत. त्याचं मूळ कारण आहे हे दलित समाजाचं आहे, त्यामुळं ते विकत घ्यायला कोण तयार नव्हतं. पुढे हे त्यांना सोसावं लागलं, हे त्यांच्या अगदी जीवाला लागलं. ही सगळी वर्तमानपत्र किंवा पाक्षिक त्यांनी जी सुरू केलेली आहे ती पूर्णपणानं पुढे चालू ठेवता आली नाही. बाबासाहेबांचं हे दुःख होतं. आणि ग्रंथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे, ते सगळं अनुभवातून त्यांनी लिहिलं, त्यांनी वेदनेतून लिहिलं, आणि ते सगळं वेदनेतून अनुभवातून लिहिलेलं मग ते लोकांना आवडत होतं. आणि मग परिस्थिती निवडत झाली, आणि परिस्थितीबरोबर त्यांनी सरकारबरोबर काही जे किंवा सरकारबद्दल जी काही बोलणी केली होती त्याच्यातले कायदे आणणं. बाबासाहेबांचं एक महत्वाचं कारण होतं की त्यांचा विश्वास कायद्यावर जास्त होता, की समाजाला समजावून सांगण्यात अर्थ नव्हता. ते मानसिकदृष्ट्या फार काळ लागणार होता समाज बदलण्यासाठी, त्यासाठी कायदा करणं आवश्यक आहे. आणि म्हणून कायद्यावर त्यांचं जास्त लक्ष असायचं, आणि त्या कायद्यातून समाजाला बदलण्याचं काम त्यांनी केलं. भगवान बुद्ध त्यांनी मांडलं गेलं, कारण लहानपणीच त्यांना केळुसकरांनी पुस्तक दिलं होतं, आणि त्या पुस्तकाचं नावच भगवान बुद्ध होतं, आणि त्या बुद्धाचा त्यांचा अभ्यास तिथून सुरुवात झाला, आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीने त्या भगवान बुद्धाचा अभ्यास केला. दलित समाजातलं पहिलं पोर हे मॅट्रिकचं 1907 साली ज्या वेळेला पास झालं त्यावेळेला केळुसकर गुरुजींनी त्याचा मोठा सत्कार केला, कारण दलित समाजामधलं हे मुलगा आहे. त्या आधी दलित समाजामध्ये कुणीही पास झालेलं नव्हतं, हा पहिला मुलगा होता. ज्या वेळेला ते BA पास मुंबई विद्यापीठातून झाले त्यावेळेला सयाजीरावांनी त्यांचा सत्कार केला होता, आणि मला वाटते हत्तीवरून त्यांनी साखर वाटली असं त्याचा उल्लेख आहे धनंजय किरांच्या पुस्तकामध्ये. कारण दलित समाजामधली BA होणारी ती पहिली व्यक्ती होती, आणि मग त्यांच्या साहाय्यानं त्यांना अमेरिकेमध्ये किंवा इंग्लंडमध्ये पाठवण्यात आलं. बुद्धिमत्ता प्रचंड होती, समाजाबद्दल बंधुत्व असावं, समता असावी मांडणारा हा नेता होता. आणि मग हे सगळं करत असताना त्यांचं जे मत होतं, त्यांचं जे मत मांडण्याची त्यांची पद्धत जी होती त्याच्यात कुठल्याही लहान किंवा मोठ्या व्यक्तीचा सन्मान ते मानत नसत. ते खरं काय आहे, समाजाला काय उपयोगी पडणार आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. म्हणून नेहरूंनाच कौतुक वाटायचं ह्या माणसाचं की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचा विचार करत असताना, म्हणजे दलित समाजाचा विचार करत असताना त्यांची मतं मांडताना हा माणूस महात्मा गांधींना सुद्धा विरोध करत होता. हा माणूस लोकमान्य टिळकांना सुद्धा विरोध करू शकणार होता. म्हणजे किती मोठी माणसं असतील तर त्यांना विरोध केल्यानंतर माझं काय होणार आहे याचा न विचार करता तो विरोध माझ्या समाजाला उपयोगी पडणार आहे हे त्यांच्या विचारात होतं. आणि म्हणून ज्या वेळेला नेहरूंनी ते काँग्रेसमध्ये न
नव्हते, ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसमधले लीडर नव्हते, त्यावेळेला नेहरूंनी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा कायद्याचा अभ्यास हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपली राजघटना लिहिण्याचं काम करणारा योग्य माणूस म्हणजे फक्त बाबासाहेब. आणि म्हणून बाबासाहेबांना आमंत्रित केलं गेलं ती राजघटना लिहिण्याचं. बाकी इतर विद्वानांची त्यांनी मदत घेतली, पण बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस सतत ते 18 तास काम करायचे त्या. आणि त्या 18 तासामध्ये तो जो विषय किंवा तो जो मांडलेला कायदा तो इतक्या सोप्या पद्धतीनं समजावून देण्याची त्यांची पात्रता होती की नेहरू सुद्धा आश्चर्यचकित होत असत. आणि काँग्रेसच्या सगळ्या मंडळींना कौतुक वाटलं. आणि मग पुढे त्यांनी भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांचीच नेमणूक केली. आणि त्याचं ते वाक्य आहे, दो ही वॉज नॉट इन अ काँग्रेस पार्टी, he was selected as that is law minister, first law minister of India. कुणाच्या ध्यानात होतं की एक महार कुटुंबातला मुलगा जो दलित आहे, पण एक वेळ तो कायदा मंत्री होऊन जाईल, काही सांगता आलं नसतं. पण हे कौतुक आहे त्यावेळच्या त्या नेत्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची केलेली ती कदर आहे. आणि ती कदर आपल्या सबंध देशाला उपयोगी पडली. हा त्यातला तो महत्वाचा भाग होता. मी चौदार तळ्याबद्दल काही बोलणार नाही, कारण बरंचसं तुम्हाला माहिती आहे. चौदार तळ्यानं त्यांना राजकीय एक चांगली योग्यता प्राप्त झाली आणि मग त्या दलित समाजाला आपला हा खरा नेता वाटायला लागला. हे ते कारण ठरलं गेलं. पण चौदार वाचत असताना माझ्या लक्षात आलं की यानंतर काय घडलं असेल. कायद्यानं ते तळं जे आहे ते मुक्त झालं, सगळ्यांना त्यातलं चवदार पाणी मिळायला लागलं, दलितांना तो मोकळा केला गेला. पण त्यानंतर तिथे काय घडलं असेल, त्यानंतर तिथल्या ब्राह्मण किंवा त्या तिथल्या सधन अशा लोकांनी पूर्णपणानं ते चवदार तळं शुद्ध करण्यासाठी 21 गायींचं मलमूत्र गोळा करून त्या पाण्यात टाकलं आणि ते शुद्धीकरण करून घेतलं. ते मंत्र वेद मंत्र सगळं करून शुद्धी करून घेतलं. अनवणित अत्याचार त्यानंतर सुद्धा त्या भागामध्ये झाले. तळ मोकळं झालं, पण त्याच्या पाठीमागे आणखी हा जो इतिहास घडला त्याचं वाईट वाटतं. कारण त्यावेळेपर्यंत आपला समाज अजूनही जागा झालेला नव्हता. त्यासाठी इतका अत्याचार परत त्या तळ्यावर केला गेला. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे मूत्र त्याच्यामध्ये चालतं, पण दलितांचा स्पर्श चालत नव्हता. ही जी भावना त्या काळातली जी होती ती भयावह होती. आणि हा माणूस शेवटपर्यंत आपल्या तत्वांना सोडत नव्हता. ते कायद्यानं केलं. पुढे काळ भैरेश्वर किंवा काळमा देवी असं काहीतरी देवीचं मंदिर आहे, ते सुद्धा दलितांना मोकळं करून दिलं. आणि मग असं एक एक भाग करीत दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी हा प्रयत्न केला. पुढे मतवाद झाला. हिंदू ऍक्ट प्रमाणे त्यांनी हिंदूंना सुद्धा महत्व दिलेलं आहे. आज तुम्हाला त्या वाचताना मला वाटलं की बाळंत रजा जी आहे, डिलिव्हरी लिव्ह, ही बाबासाहेबांनी आणली. हिंदू ऍक्ट मध्ये मांडलं गेलं तिने की स्त्रियांचा तो अधिकार आहे, त्यांना तो मिळाला पाहिजे. त्यामुळं त्या वेळेला तेव्हापासून ही रजा त्यांना मंजूर झाली. कामगारांचे तास कमी झाले पाहिजेत. 12 तास 14 तास तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेताय, नाही झालं पाहिजे. ते त्यांचे 8 तास केले. त्यानंतर रविवारची एक त्यांना सुट्टी असायला हवी, हे बाबासाहेबांनी ती कलम केली. हिंदूंसाठी त्यांनी 340 कलम केलं. हिंदूंसाठी त्यांनी 341 कलम केलं. आणि सांगणारा मग तो लिहिणारा सांगून जातो 342 कलम हे दलितांसाठी नंतर केलं. ते मानवतावादी होते, म्हणून महामानववादी. आणि हा जो महामानव आहे त्याला आम्ही एक दलित समाजाचा किंवा महात्मा फुले हे त्या समाजाचे,
हे आम्ही जी चिकटून ठेवलेली बिरुदावली आहे ती अतिशय वाईट आहे. त्यांचं कार्य, त्यांचं जीवन चरित्र आपण जर बघायला लागलो तर आपल्या लक्षात येईल त्यांनी सगळ्या मानवतेसाठी ते काम केलं. ज्यावेळेला अमेरिकेतून परत येत असताना 2 कलम त्यांच्या डोक्यात आली की पहिलं कलम 14th अमेंडमेंट ऍक्ट विच गिव्स फ्रीडम टू द निग्रोज. निग्रो लोकांना फ्रीडम, स्वातंत्र्य दिलं ते 14व्या कलमानुसार. हे त्यांच्या डोक्यात भरलं आणि अरे ही स्थिती तर माझ्या देशात आहे. आणि ज्या वेळेला परत येत असताना त्यावेळेला त्याच वेळेला महात्मा फुल्यांचं काम त्यांनी बघितलं. हा माणूस दलित समाजाबद्दल तो काम करतोय आणि एवढंच नव्हे तर स्त्रियांच्या उद्धारासाठी अपलिफ्टमेंट अँड प्रोग्रेस ऑफ विमेन, स्त्रियांसाठी त्यांचं ते कार्य चालू आहे. हे बघितल्यानंतर आपल्या जीवनाची दिशा त्यांनी त्यावेळेला बदलली. तोपर्यंत त्यांच्या डोक्यात समाज आणि समाजकार्य याचा भाग नव्हता. आपलं ज्ञान वाढावं, आपल्याकडे मिळणारे ज्या डिग्री आहेत त्या डिग्र्यातून आपलं ज्ञान हे इतरांना पोचवावं यासाठी त्याचं. आणि मग त्यांनी जे काही त्या भागामध्ये लिहिलेले काही लेख आहेत, जी पुस्तक आहेत, त्याच्यात एक कलम आहे की त्या कलमामध्ये त्यांनी 1 रुपी ऍक्ट असा काहीतरी तो रूल आहे, तो जो मांडला गेला त्याच्यावरनं रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि संबंध भारतामध्ये एक सूत्रपणा आणण्याचं काम या पहिल्या अर्थशास्त्र माणसानं केलं. आपल्या डिग्रीचा असा उपयोग त्यानं करून घेतला होता. सामान्य माणसाबद्दल तर त्यांना आत्मीयता होतीच. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचून सुद्धा संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर असं ते बसले होते, बाजूला आंब्याची करंडी होती आणि नेमकं पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले होते. बाबासाहेब त्यांना सांगत होते आणि त्यांना सुद्धा आंबे खाण्यासाठी एक हातात दिला आणि त्यांचं लक्ष गेलं की तो जो चपराशी आहे दारात थांबलेला पहारेकरी, अरे त्याला का थांबवायचं. त्याला त्यांनी बोलवलं आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही सगळे खायला लागले, मग तू का नाही खात. आणि त्यालाही काम दिलं आणि सांगितलं आणखी घेतो. त्यानं आणखी घेतला आणि परत जायला लागला. म्हटलं कुठं जायला लागला. तो म्हणाला नाही, या जागेत तुमच्या उच्च विभूषित लोकांच्या मध्ये बसण्याची माझी पात्रता नाही आहे, मी तिकडे. ते म्हणाले नाही ते संपलं. ऑफिस असताना तुझ्या जागेवर तू तिथं होतास आणि मी माझ्या टेबलावर होतो. ऑफिसचं काम संपलेलं आहे आता. ते टेबल नाही, ते पहारेकऱ्याचं काम नाही, तू माझ्यासमोरच बसून खाल्लं पाहिजे. सामान्यबद्दलची त्यांची जी मानसिकता होती ती अशी होती. प्रत्येक माणसाबद्दल त्यांचं प्रेम जे होतं ते असं आहे. लहानसहान अशा गोष्टीतून ते आपल्याला ते दिसूनच येतं. आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला थोर काय वाटतात त्यांचे 2-3 गुण आपल्यात आहेत. प्रचंड वाचनाचा केवळ फायदा आपल्याला न होता सगळ्यांना व्हावा म्हणून ते विचार मांडत गेले. आणि मग विचार मांडताना त्यांनी एक वाक्य म्हटलं, स्वातंत्र्य ज्यावेळेला मिळालं 1947 साली त्यावेळेला त्यांच्या भाषणातलं ते पहिलं वाक्य होतं, स्वातंत्र्य मिळणं हा आनंदाचाच भाग आहे, याबद्दल दुमत नाहीच. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते, हे करून येणारा समाज निर्माण झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तो जर होत नसेल तर मग त्या स्वातंत्र्याला काय अर्थ आहे. इतकी बौद्धिक पात्रता उंचावर पोचलेली ही होती. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाचं त्यांचं कधी पटलं नाही, इतर समाजाचं त्यांचं कधी पटलं नाही. धर्मान ज्यावेळेला त्यांनी 1935 साली आपण धर्म बदलणार आहे असं ज्यावेळेला पोट तिडकीनं सांगितलं, आणि हिंदू धर्माच्या लोकांच्या त्या सगळ्या वागण्यातून त्यांच्या मनामध्ये जी प्रखर राग निर्माण झाला होता, त्यात त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं, मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी कधीही मरणार नाही. आणि 1935 साली त्यांनी जाहीर केलं की मी धर्म बदलणार आहे. पण त्याच वेळेला त्यांनी नाही बदलला. त्यांनी परिस्थिती बघितली आणि पुढे 20 वर्षानं तो त्यांनी बौद्ध धर्म जो आहे तो बदलला. या कालावधीमध्ये ख्रिश्चन लोक कितीतरी त्यांच्याकडे आले, मुस्लिम लोक इस्लाम तुम्ही स्वीकारावा म्हणून कितीतरी लोक आले. पण शेवटी त्यांना काय वाटत राहिलं की मी तेढच निर्माण करणार आणि काय होणार आहे आपल्या देशामध्ये, आणि ती भांडणच होणार आहे.
त्यापेक्षा बौद्धांनी समता जी आणलेली आहे, बुद्धांनी जी प्रेम लोकांना दिलेलं आहे, बंधुभाव आणि मोक्ष जो सांगितलेला आहे तो फार महत्वाचा आहे. आणि हरवलेला जो बौद्ध धर्म हिंदुस्थानमधून जो चीनमध्ये गेला होता, ब्रह्मदेशमध्ये गेला होता, तो भारतामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग धनंजय कीरांचं मी सगळं ते वर्णन करणार. त्यांचा अंत जो त्यासाठी त्यांनी 25 पानं वापरलेली आहेत वाचण्यासाठी आहेत. वाचता वाचता माणूस असा हालून जातो की बाबासाहेब तिथं कळायला लागतात, बाबासाहेब तिथं समजतात. बाबासाहेबांचं पुरतं लक्ष आपल्या कुटुंबाकडे लागलं होतं, पण वेळ देता आला नाही. आपल्या प्रत्यक्ष मुलाच्या यशवंत लग्नात ते हजर राहू शकले नाहीत. तातडीच्या त्या कामासाठी त्यांना तिथे जावं लागलं आणि ते इकडे यशवंताचं लग्न झालं. आणि पुढे यशवंताला जो मुलगा झाला प्रकाश आंबेडकर, त्याला कौतुक आणि मांडीवर त्यांनी पुढच्या कालावधीत खेळवलेला आहे. त्याला खूप वाईट वाटायचं. एकदा ते त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं की मी माझ्या पत्नीला रमाबाईला कधीही सुख देऊ शकलो नाही. आयुष्यभर तिनं आपलं सगळं कष्टमय जीवन घालवलं. माझ्या शिक्षणामध्ये तिकडे जात असताना माझा पती मोठा व्हावा ह्यासाठी सतत ती चिंतन करत राहिली आणि कधीही चिंधीभर तक्रार तिनं केली नाही. ज्या दारिद्र्यामध्ये पण एक वैशिष्ट्य होतं, आंबेडकरांचं कुटुंब जे होतं, म्हणजे त्यांचे भाऊ जे होते, त्यांचे वहिनी जे होत्या, त्यांनी सगळ्यांना सांभाळलं. ते संस्कार त्यांच्या पूर्वापार पिढीतून निर्माण झाले होते, हे एक वैशिष्ट्य होतं. सगळं तिकडे गेल्यानंतर सुद्धा त्या भावाने या कुटुंबाला सांभाळलेला आहे. तर हा जो भाग सांगत असताना ते म्हणतात की कौटुंबिक सुखाकडे मला फार लक्ष देता आलं नाही. आणि आपल्या मुलाचं नाव सुद्धा त्यांनी यशवंत ठेवलंय. तर आता मला तो उल्लेख करावाच वाटतो की यशवंतच नाव का ठेवलं, तर सावित्रीबाईंनी पहिला मुलगा जो घेतला होता दत्तक, त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं. आणि तसंच माझं मुलगंही यशवंत असावं म्हणून त्यांनी ते नाव यशवंत ठेवलेलं होतं. बारीक सारीक संदर्भ आपल्याला त्या पुस्तकातून छान मिळत राहतात. आणि मग बाबासाहेब आपल्याला कळायला लागतात. बाबासाहेब समजावून घ्यायला माझं एक 15 मिनिटाचं भाषण किंवा 20 मिनिटाचं भाषण म्हणजे लहानशा तांदळाच्या दाण्यावर एक हत्ती कोरावा. आता ती किती मोठी कला लागेल बघा, आणि ते काही शक्य होणार नाही. पण बाबासाहेब असे समजले पाहिजेत. शेवटपर्यंत केवळ दलित नाही तर भारतीय माणसासाठी धडपडणारा हा माणूस होता. आणि म्हणूनच ज्यावेळेला दिल्लीमध्ये त्यांचा अंत झाला त्यावेळेला त्यांचं प्रेम जे आहे ते मुंबईमध्ये आणण्यात आलं. आणि मग लहू चौपाटीला त्यांची ती महान यात्रा, 17 लाख लोक त्या महान यात्रेत सामील झाले होते. देशातले होते, परदेशातले होते. ही महान यात्रा जी आहे ती ज्या वेळेला निघाली त्यावेळेला त्या माणसाची आपल्याला किंमत कळत असते. सामान्य माणूस आणि महामानव हा त्यातला फरक असतो. लोकसभेत भाषण करताना पहिलं वाक्य नेहरूंचं हे होतं, कारण नेहरूंचं अपार प्रेम त्या आंबेडकरांच्यावर होतं, कारण त्यांची बुद्धिमत्ता आणि वक्तृत्व आणि त्यांचे विचार. त्यावेळेला ते म्हणायला लागले की लोकमान्य टिळकांना फादर ऑफ अनरेस्ट म्हटलं गेलं होतं, पण ह्यांना वाक्य देताना त्यांनी म्हटलं होतं की बंडाचा हा माणूस, बंड निर्माण करणारा हा माणूस आहे. आणि मग त्या प्रत्येक ठिकाणी मग ते गांधीजी, नेहरू, वल्लभभाई पटेल जे जे होते त्यांना बंडाचा चिन्ह म्हणून जे आहे ते त्यांचं वक्तव्य त्यांनी सांगितलं गेलं होतं की हा माणूस बंड करणारा होता. आणि बंड करणारा हा माणूस हा आपल्या समाजाला उपयुक्त होता. त्यांच्या बंडातून समाज निर्मिती एक चांगली येते. आणि आपण आता 131व्या जयंतीपर्यंत पोहोचत असताना लक्षात आलं असेल की जवळजवळ जातपात आपण विसरत आलो आहोत. शाळेतून आपण ती मानत, कायदा वगैरे काय असेल तो असेल, पण आपण तर आता कुठं मानतोय? आपण ते कुठे धर्म जात असा मानत बसलोय. आणि असं ज्या वेळेला मानत नाही त्यावेळेला हे कर्तृत्व आहे ते बाबासाहेबांचं. जात पात धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपण ते बाजूला केलं आणि आता मानवता दृष्टिकोनातून आपण पाहायला लागलो. ती दृष्टी देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि अशा या महामानवाला
अभिवादन करतोय, विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द. सरांनी आंबेडकरांच्या एकंदर जीवनाविषयीची कलाटणी मांडलेली आहे. तर साधारण एक 65 वर्षाचं आयुष्य आंबेडकरांना लाभलं. पण या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही अशी गोष्ट त्यांच्या जीवनातली नाहीये की ती आज आपण आदर्श मानू शकेन किंवा नाही मांडणार आणि त्याच्यावर आपण चालू शकणार नाही. अनेक घटना त्यांच्या जीवनातल्या आहेत. जसं सरांनी फक्त चौदार तळ्याचा संदर्भ घेतला, काळाराम नाशिकचं जे मंदिर आहे त्याचा मंदिर प्रवेश असेल, राज्यघटनेच्या बाबतीतला असेल, कायदा मंत्री म्हणून असेल. राज्यघटना तयार करताना तर 16 तास आंबेडकरांनी वाचलं होतं. आपलं राहतं घर त्यांनी कर्जा स्वरूपात किंवा काय म्हणतो आपण की त्याला तारण म्हणून दिलं होतं आणि अख्खं ग्रंथालय विकत घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अनेक गोष्टी आहेत की ज्या आंबेडकरांच्या आज आपण मानतो. म्हणजे साधारण 65 वर्षाचं आयुष्य लागलं आणि त्यांचा मृत्यू होऊन आता 66 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे अजूनही आंबेडकर आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहेत आणि हे त्यांच्या एकंदर कर्तृत्वानं आणि या सगळ्या गोष्टींचा ओहापोह सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. तर शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी आंबेडकर जयंतीला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचेही मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार, तू ही शिल्पकार. तूने ही सिखाया है समानता का सार, समानता का सार, समानता का सार. राष्ट्र संविधान का है तू ही शिल्पकार, तूने ही सिखाया है समानता का सार.